पैगंबर जयंतीनिमित्त नंदुरबार शहरात मिरवणूक काढण्यात आली होती। या दरम्यान दोन गटात वाद निर्माण झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला। काही भागात मोठ्या जाळपोळ करण्यात आली आहे। या दरम्यान झालेल्या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मोटरसायकलींची देखील नासधूस करण्यात आली आहे। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे तणाव मिटला असून नंदुरबार शहरात तणावपूर्ण शांतता आहे। संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही अफवा पसरवू नये। अफवा पसरवण्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिले आहे। शहरात शांतता ठेवण्याचे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट श्री न्यूज नंदुरबार। दोन गटामध्ये जे शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते वातावरण फैलाने किंवा इतर जे काही अफवा उडतात त्या अफवा उडवून आपण पसरवण्याचं काम करू नये। कारण पोलीस विभागानं आपल्याला सर्वांना शांततेचं आव्हान दिलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी शहरावर जे तणावाचं वातावरण होतं त्याच्यावर निश्चितपणानं या ठिकाणी कंट्रोल केलेला आहे। आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे नंदुरबार शहर हे शांतताप्रिय शहर आहे, त्याच्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि आपण सर्वांनी शांतता कशी नांदता येईल आपल्या शहरामध्ये त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे। सर्व नागरिकांना आवाहन आहे, नंदुरबार शहरामध्ये ईदची मिरवणूक दरम्यान जे दगडफेक झाली आणि त्या दोन गटामध्ये जे दगडफेक झाली त्याच्यामुळे शहराचे जे काही कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आहे त्याच्यावर प्रश्न निर्माण झालेला आहे। आता परिस्थिती शांतता आहे, पोलीस बंदोबस्त पूर्ण शहरामध्ये तैनात आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। सर्व नागरिकांना एकच आवाहन आहे, कुठल्याही परिस्थितीची आक्षेपार्ह व्हिडिओ आक्षेपार्ह अफवा पसरू नये आणि अफवाला बळी पडू नये। कोणी जर अफवा पसरवतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सक्तपणे करण्यात येईल आणि या घटनेमध्ये जे काही जबाबदार आहे ते सर्वांना निष्पन्न करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सर्वांना शांतीचं आव्हान देतोय, सर्वांच्या सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।